नमस्कार. द्राक्ष बागायतदारांसाठी सनबर्निंग ही एक मोठी समस्या आहे नाही का? यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं. पण घाबरू नका, यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो उपाय द्राक्षांमध्येच लपलेला आहे. चला, आज आपण हेच समजून घेऊया की योग्य पोषण देऊन द्राक्षांना या उन्हाच्या तडाख्यापासून कसं वाचवायचं. तर मग प्रश्न हा आहे की आपल्या द्राक्ष बागेला उन्हापासून खरंच धोका आहे का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण याचं उत्तर थेट आपल्या पिकाच्या गुणवत्तेवर आणि मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम करतं. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी हे सनबर्निंग प्रकरण नेमकं आहे तरी काय हे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर सर्वात आधी बघूया की हा उन्हाचा धोका म्हणजे नेमकं काय, सनबर्निंग आणि त्याचे परिणाम काय आहेत. इथे बघा, डावीकडे आहे एक अगदी निरोगी टवटवीत घड आणि उजवीकडे सनबर्निंगमुळे पार खराब झालेला घड. मणी कसे सुरकुतलेले आणि अक्षरशः जळल्यासारखे दिसतायत. आणि हा फरक फक्त दिसायला नाहीये, याचा थेट परिणाम द्राक्षाच्या क्वालिटीवर आणि हो, आपल्या खिशावर म्हणजे बाजारभावावर पण होतो. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सनबर्निंगचा धोका काही वर्षभर सारखा नसतो. एक अशी विशिष्ट वेळ येते जेव्हा द्राक्ष सगळ्यात जास्त नाजूक म्हणजे संवेदनशील असतात. चला तर मग ही धोक्याची घंटा कधी वाजते तेच बघूया. तर सगळ्यात महत्त्वाची आणि धोकादायक वेळ कोणती? ती म्हणजे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरायच्या अगदी आधीचा काळ. या काळात जरी वेलीवर भरपूर पानं असली ना, तरी जे घड थेट उन्हात येतात त्यांचे मणी जळायला सुरुवात होऊ शकते. आणि हा जो काळ आहे ना, तो फार मोठा नाहीये. साधारणपणे फक्त 8 ते 10 दिवसांचा. हो, फक्त 8 ते 10 दिवस. आणि याच काळात आपल्याला सगळ्यात जास्त अलर्ट राहायचं आहे, कारण याच दिवसांत केलेली मेहनत संपूर्ण हंगामासाठी पिकाचं संरक्षण करते. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त समस्येबद्दल बोललो, पण एक चांगली गोष्ट अशी आहे की निसर्गाने द्राक्षांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कमाल गोष्ट दिली आहे, एक नैसर्गिक कवच. चला, यामागचा सायन्स काय ते समजून घेऊया. या नैसर्गिक कवचाला म्हणतात लस्टर किंवा आपण साध्या भाषेत म्हणू चकाकी. हे काय असतं तर द्राक्ष मण्याच्या सालीवर तयार होणारा एक पातळ मेणासारखा थर. सोप्या भाषेत सांगायचं तर हे द्राक्षाचं स्वतःचं नॅचरल सनस्क्रीन आहे, जे त्याला हानिकारक सूर्यकिरणांपासून वाचवतं. आता हे नॅचरल सनस्क्रीन तयार कसं होतं, ही प्रक्रिया खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, ही एक साखळी आहे. सगळ्यात आधी लागतो बोरॉन. बोरॉन काय करतो? तो कॅल्शियमला झाडामध्ये जिथे गरज आहे तिथे पोहोचवतो आणि मग हाच कॅल्शियम त्या द्राक्षमण्यांवर ती मजबूत चकाकी म्हणजे लस्टर तयार करतो. गणित एकदम सरळ आहे. जितकं मजबूत लस्टर तितकं तगडं संरक्षण. आता बघा, एकदा का मागचं विज्ञान कळलं की उपाय करणं किती सोपं होतं. चला तर मग आता थेट उपायावर येऊया. अशी एक प्रभावी फवारणी जी द्राक्षाच्या या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला मदत करते. तर मग करायचंय काय? एक सोपी पण प्रभावी फवारणी आहे. प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी मिसळायच्या आहेत. पहिली 2 मिली बासफोलियर कव्हर SL हे कॅल्शियमचा एकदम फास्ट पुरवठा करतं. आणि दुसरी त्यात टाकायचं आहे 0.5 मिली बासफोलियर बोरो SL, जे कॅल्शियमला योग्य जागी पोचवण्यासाठी बोरॉन देतं. आणि या फवारणीचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर ही वनस्पतीच्या आत कॅल्शियमची लेव्हल झपाट्याने वाढवते. त्यामुळे होतं काय की त्या महत्त्वाच्या 8-10 दिवसांच्या काळात द्राक्षमण्यांवर संरक्षक लस्टर अगदी वेगाने आणि मजबूतपणे तयार होतं आणि मग सनबर्निंगचा धोका आपोआप टळतो. म्हणजे बघा, या सगळ्या चर्चेचं सार एकाच वाक्यात आहे: योग्य वेळी योग्य पोषण. द्राक्षात पाणी उतरायच्या आधीच्या त्या 8 ते 10 दिवसात कॅल्शियम आणि बोरॉनचा पुरवठा करणं हेच सनबर्निंगपासून वाचण्याचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे. आणि आता शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर द्राक्ष बागायतदार त्या नाजूक 8 ते 10 दिवसांच्या काळात आपल्या बागेचं संरक्षण करण्यासाठी सज्ज आहेत का? कारण लक्षात ठेवा, योग्य वेळी उचललेलं एक छोटंसं पाऊल संपूर्ण हंगामाचं चित्र बदलू शकतं.